मध्ये पाहायचंय चालू केलं बघा. हा आपला बेसिक मॅथ लेक्चर 2 आहे. पहिल्या लेक्चर मध्ये आपण 10 पॉईंट पाहिलेत. आता दुसऱ्या लेक्चर मध्ये पण आपण 10 पाहणार आहोत. बघा दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण कोणते पॉईंट पाहणार आहोत बघा. नंबर लाईन, नंबर सिस्टीम सारखंच आहे, फक्त नंबर लाईन मध्ये मी लाईन मध्ये कसं ड्रॉ करतो सगळे नंबर ते शिकणार आहोत. ग्राफ शिकणार, नंतर प्राइम आणि कंपोजिट नंबर कसं ओळखायचं हे पूर्ण एमपीएससी यूपीएससीचा म्हणजे जो तुम्हाला स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये पण लागणारी गोष्ट आहे. त्याच्यानंतर इव्हन ऑड कसं ओळखायचं प्रॉपर्टीज मध्ये, त्याच्यानंतर प्लेस डेसिमल याच्यावर एक क्वेश्चन येतो, डेसिमल ओळखा. त्याच्यानंतर बघा बेसिक अल्जेब्रा आयडेंटिटीज, त्याच्यानंतर एलसीएम आणि एचसीएम काढायला विचारलं जातं. टेबल्स अँड डिव्हिजिबिलिटी म्हणजे 5 ने भागणार संख्या कोणत्या, 6 ने भागणार संख्या, 7 ने, 8 ने, 10 ने. डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की किती मोठी संख्या असेल तर कोणत्या संख्येने या संख्येला भाग जातो ते पण आपण शॉर्ट मध्ये पाहूया. लिनियर इक्वेशन काय राहतं आणि तुम्हाला लॉग एल नंतर सगळीकडेच येतो. ह्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता करूया आपण पहिला पॉईंट. बघा पहिल्या पॉईंट मध्ये काय आहे तुमच्याकडे की पहिला पॉईंट आहे नंबर लाईन. बघा नंबर लाईन, नंबर लाईन. बघा नंबर लाईन म्हणजे काय की आता लाईन म्हणजे तुमच्याकडे दिसतो बघा, दिस इज द लाईन. हे काय आहे तुमच्याकडं लाईन. ओके, या लाईन मध्ये नंबर्स कसे असतील बघा. पहिलं हा सेंटरला 0 असेल. ओके, इकडे मायनस इन्फिनिटी आणि इकडं प्लस इन्फिनिटी, प्लस इन्फिनिटी. बघा सेंटरला 0 आहे. बघा 0च्या इकडचे नंबर्स, 0च्या राईट साइडचे नंबर्स कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. आणि 0च्या लेफ्ट साइडचे नंबर कसे असतात, निगेटिव्ह. आता आपण पाहिलं नंबर सिस्टीम मध्ये आपला सगळ्यात छोटा नंबर कोण होता, सेट ऑफ नॅचरल नंबर. जर मला या लाईनवर नंबर बसवायचा असेल तर मी कुठून बसवणार बघा, इथून 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. बघा जर तुम्हाला नॅचरल नंबर लाईन वर बसवायचं असेल तर फक्त बसणार का 1 2 3 4 असे नंबर बसणार. आता बघा दुसरा आहे तुमच्याकडे होल नंबर्स. होल नंबर मध्ये या की 0 बी याच्यामध्ये आला बघा, 0 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी. तुम्हाला जर सांगितलं की होल नंबर लाईन वर दाखवा तर कसं दाखवणार तुम्ही, 0 1 2 3 असं दाखवणार. ठीक आहे, त्याच्यानंतर या इंटिजर्स. इंटिजर काय राहतो, -1 पण असतं, -1 -2 -3 -4 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. बघा इंटिजर तुमच्याकडे असा दिसतो काय. जर तुम्हाला लाईन वर दाखवायला सांगितलं की इंटिजर कसा दिसतो तर तुम्ही असं दाखवायचं की 0 पासून प्लस इन्फिनिटी कडे. हे मधले येणार नाही आता, मधले नंबर हा का, फक्त ओनली 0 1 2 3 4 -1 -2 -3 हे नंबर फक्त कशावर येणार आता, लाईनवर, इंटिजर्स असतात. आता मी विचारलं रॅशनल नंबर्स, तर रॅशनल नंबर बघा याच्यामध्ये रॅशनल हे तर रॅशनल असतीलच पण याच्यामध्ये अजून ऍड होतील कोणते की फ्रॅक्शन वाले. फ्रॅक्शन वाले इथं 2/3 4/5 असे फ्रॅक्शन वाले म्हणजे हे जे मिडल मध्ये आहेत, मिडल मध्ये भरपूर नंबर्स असतील असे जे की कोणत्या फॉर्म्स मध्ये असतील, P/Q च्या फॉर्म मध्ये. माहित नाही मला कोणते पण इथं अशा फॉर्म मध्ये राहतील. सपोज इथं बघा तुमच्याकडे हा आहे 1, इथं असेल तुमच्याकडे 1/2 1/3 1/4, परत इथं तुमच्याकडे -1/2 असे असे नंबर्स असतील जे की रॅशनल आहेत. इरॅशनल नंबर्स म्हणजे काय की बघा आता टोटल इरॅशनल जे की तुमच्याकडे पाय, √2 √3 √8 √10 √11 असे जे नंबर्स आहेत जे की रॅशनल इरॅशनल आहेत ते पण याच्या नंबरवर असतील. तुम्हाला विचारलं सगळे रिअल नंबर्स. रिअल नंबर्स म्हणजे काय, जगातला कोणताही नंबर्स घ्या आता या लाईनवर दिसेल, याला म्हणतो आपण रिअल लाईन. काय म्हणतो, रिअल लाईन. बघा रिअल लाईन म्हणजे काय की जगातला कोणताही नंबर घ्या या लाईनवर मी दाखवू शकतो. जगातला कोणताही नंबर घ्या या लाईनवर दाखवतो, त्याला म्हणतो आपण रिअल लाईन. ही झाली तुमच्याकडे नंबर लाईन. त्याच्यानंतर आहे या लाईनला जर आपण नंबर, या लाईनवर जर नंबर दाखवू शकलो तर त्याला म्हणतो आपण नंबर लाईन. समजलं, याची काही गरज नाहीये, फक्त आलं कुठं तर समजलं पाहिजे की नंबर लाईन काय. नंबर लाईन म्हणजे काय की लाईनवर नंबर ड्रॉ करणे म्हणजेच काय, नंबर लाईन. झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे ग्राफ. बघा ग्राफ मध्ये मला याच याच्यावर ग्राफ करायचा आहे. ग्राफ की तुमच्याकडे हे बघा या लाईनला काय म्हणतो आपण, हॉरिझॉन्टल लाईन. काय म्हणतो, हॉरिझॉन्टल. दिस इज एक्स ऍक्सिस. बघा एक्स ऍक्सिस याला म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईनला मराठीत काय सांगतो आपण, आडवी लाईन. काय, आडवी लाईन. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवी, लाईन म्हणजे रेषा, आडवी रेषा, त्याला म्हणतो एक्स ऍक्सिस. दुसरा आहे तुमच्याकडे काय, वाय ऍक्सिस. बघा हे वाय ऍक्सिस, याला म्हणतो आपण व्हर्टिकल लाईन. काय, व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल लाईन. ओके, हा बघा तुमच्याकडे सेंटर 0 आहे. बघा ऍक्सिस याला म्हणतो एक्स वाय प्लेन. बघा एक्स ऍक्सिस पण आहे आणि वाय ऍक्सिस पण आहे. तुम्हाला इन फ्युचर मध्ये एमपीसी मध्ये विचारलं की एक्स वाय प्लेन म्हणजे काय
तर सांगायचं की ज्या ऍक्सिसवर एक्स ऍक्सिस पण आहे आणि वाय ऍक्सिस पण आहे, त्या दोघांचा मिळून जो आपण ग्राफ तयार करतो त्याला काय म्हणतो आपण? एक्स वाय प्लेन. काय म्हणतो? एक्स वाय प्लेन. आता आपण ग्राफवर बघा कसं डिनोट करणार नंबर. तुमच्याकडे सेंटरला हा सेंटर बघा, नंबर जे बी आपल्या ग्राफवर ड्रॉ करायचं तर कसं करायचं? पहिले एक्स ऍक्सिस वाला नंबर घ्यायचा आणि दुसरा काय घ्यायचा? वाय ऍक्सिस वाला. त्याच्यामध्ये तुम्हाला पेअर्स वाईज ऑर्डर पेअर वाईज नंबर येतील. तर पहिला नंबर बघा, इथं काय तुमच्याकडे पॉझिटिव्ह नंबर्स येतात. कोण? 1 2 3 4 5 अँड सो ऑन. म्हणजे इथं कोणते आले तुमच्याकडे? पॉझिटिव्ह नंबर. एक्स ऍक्सिसचे निगेटिव्ह नंबर्स कोणते? या साईडला निगेटिव्ह. कोण? -1 -2 -3 -4 अँड अप टू -इन्फिनिटी. बघा हे एक्स ऍक्सिसचे नंबर्स घेतले आपण. आता आपण वाय ऍक्सिसचे घेऊया. वाय ऍक्सिस मध्ये या सेंटर जो आहे तुमच्याकडे 0,0 हा 0 एक्स ऍक्सिस आहे, हा 0 वाय ऍक्सिस आहे. 0चे वरचे नंबर असतात पॉझिटिव्ह. बघा हे पॉझिटिव्ह वरचे असतील आणि तुमच्याकडे खालचे काय असतील? निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह मध्ये बघा हा 1 2 हा 3 4 5 अँड सो ऑन प्लस इन्फिनिटी पर्यंत. सिमिलरली -1 -2 -3 -4 नंतर -5 अँड सो ऑन. ओके. आता बघा याच्यामध्ये आपण किती क्वाड्रंट आले तुमच्याकडे? 4 क्वाड्रंट. किती? 4. बघा याला म्हणतो आपण फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय दिसतं तुम्हाला? बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोणते नंबर्स येणार की या लाईन वरचे आणि या लाईन दोघांमध्ये कोणता आहे? हा पार्ट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघा जो बी नंबर घेतला, मी हा नंबर घेतला इथला, हा नंबर, तर तो बघा इथं 2 एक्स ऍक्सिसचा आणि इकडं 2 काय तुमच्याकडं? वाय ऍक्सिसचा. सपोज मी तर हा पॉईंट घेतला, कोणता? सपोज हा घेऊया इथं 5. हा काय तुमच्याकडं? बघा इथं तुमच्याकडे 5चा आणि इथं तुमच्याकडे हा 4चा. बघा दोन्ही पण एक्स ऍक्सिस वरचा कोण आहे? 4 आणि वाय ऍक्सिस वरचा कोण आहे? 5. म्हणजे आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुमचे सगळे नंबर पॉझिटिव्ह येतात. काय था? पॉझिटिव्ह. काय झालं? पॉझिटिव्ह. ऑल पॉझिटिव्ह. याला कसं लिहिणार आपण? एक्स पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय पण पॉझिटिव्ह. आता येऊया आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये. बघा सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण पहिलं काय घेतो? एक्स ऍक्सिस. बघा इथं या लाईनवर एक्स कशी आहे तर निगेटिव्ह -x आणि नंतर दुसरं तुमच्याकडे कोण घेतो आपण? वाय ऍक्सिस वर काय आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे याच्यावर बघा तुमच्याकडे एक्स ऍक्सिस निगेटिव्ह राहील आणि वाय ऍक्सिस काय राहील? पॉझिटिव्ह राहील. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये घ्या. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय तुमच्याकडं? दोन्ही निगेटिव्ह. पहिलं एक्स ऍक्सिस निगेटिव्ह आणि वाय ऍक्सिस पण निगेटिव्ह. म्हणजे दोन्ही निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंट मध्ये, दोन्ही पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, एक निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय तुमच्याकडं? किती? एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह आणि वाय ऍक्सिस निगेटिव्ह. आता माझा क्वेश्चन आहे याच्यावर एक्झाम्पल की तुम्हाला विचारलं की 2, -4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? 2, -4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? बघा एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह, ओके, आणि वाय ऍक्सिस निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? 4 क्वाड्रंट मध्ये आहे. त्याच्यानंतर या तुमच्याकडे घेतला मी -3 आणि -4 घेतला तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. दोन्ही निगेटिव्ह असेल तर थर्ड क्वाड्रंट मध्ये, दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह असेल तर सेकंड आणि वाय ऍक्सिस निगेटिव्ह असेल तर फर्स्ट. हे झालं 4. आता हे झालं आपल्याकडे काय? क्वाड्रंट आणि कोणती संख्या आहे कोणत्या क्वाड्रंटवर. आता आपण अँगल्स पाहणार आहोत. अँगल्स बघा, अँगल्स तुम्ही पाहिले असतील कोणत्या क्वाड्रंट. बघा पहिला तुमच्याकडे या लाईनवर इथून इतका, हा या लाईनवर अँगल किती असतो? 0 डिग्री. किती असतो? 0 डिग्री. सेम ग्राफ आहे. या ग्राफवर मला आता अँगल दाखवायचा आहे. तर अँगल कसं दाखवणार मी? तर अँगल बघा पहिला तुमच्याकडे इथं सरळ या लाईनवर असेल 0 डिग्री. किती? 0 डिग्री. ओके. आता दुसरं गेलो मी बघा इथं तुमच्याकडे हा अँगल इथपर्यंत आला. कुठपर्यंत? इथपर्यंत. तर त्याला म्हणतो आपण 90 डिग्री. किती? 90 डिग्री. झालं. हा 0 डिग्री म्हणजे काहीच नाहीये. एखादा झोपलेला आहे बघा, त्याला आपण एक्झाम्पल बघूया. एखादा झोपलेला आहे तो त्याचा अँगल किती असेल बरं? 0 डिग्री. तो स्ट्रेट उभा राहिला, जमिनीशी तो स्ट्रेट उभा राहिला तर त्याचा अँगल किती झाला? बघा पहिला मी इकडे झोपलेलो होतो, सरळ उभा राहिलो, किती झाला माझा? 90 डिग्री. आता मी इकडे झोपतो, किती झाला? 180 डिग्री. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला 90 मध्ये 90 ऍड करायचं आहे. बघा 0 मध्ये 90 ऍड केला, परत 90 मध्ये
परत 90 ऍड केला किती 180 डिग्री. म्हणजे या लाईनवरचा जो बी असेल तो कसा असेल 180. परत त्याच्यामध्ये 90 ऍड करा तर हा इथला अँगल किती असेल तुमच्याकडं 270. परत 270 मध्ये अजून ऍड करा किती 360. म्हणजे झिरोलाच आपण काय म्हणू शकतो 360 डिग्री. का कारण एक कम्प्लीट रोटेशन होतं. हे काय होतं कम्प्लीट रोटेशन. आता हे झालं आपण डिग्री मध्ये. याला आपण पाय मध्ये कसं लिहिणार बघा 0 या पाय 90 ला आपण म्हणतो पाय बाय 2. पायची व्हॅल्यू असते 180. किती असते 180 डिग्री. मग आपल्याला 90 ला लिहायचं आहे तर 90 ला कसं लिहू शकतो पाय बाय 2 म्हणजे 180 डिवाइड बाय 2. बघा याच्यामध्ये कन्फ्युज होतं तुम्हाला की पाय मध्ये कसं लिहायचं. तर पाय मध्ये कसं लिहिणार की पायची व्हॅल्यू 180 पकडायची. आता 90 ला लिहायचंय तर 90 ला आपल्याला कसं लिहिता येईल 180 भागले 2. 180 म्हणजे कोण 90 सॉरी पाय पाय डिवाइड बाय 2. परत 180 ला कसं लिहिणार रॅडियन मध्ये पाय पाय म्हणजे 180. आता इथं 270 ला कसं लिहिणार किती किती 3 पाय बाय 2. किती लिहिणार 3 पाय बाय 2. आणि इथं बघा 360 ला 180 च्या डबल आहे. 180 च्या डबल. पायची व्हॅल्यू किती आहे 180 आणि त्याच्या डबल. बघा डबल म्हणजे किती 2 पाय. बघा पाय 180 इंटू 2 म्हणजे किती 360. हे आपण लिहिलो कशामध्ये रॅडियन मध्ये. आता यामध्ये बघा इथला जो मधला अँगल आहे सपोज मधले कोण कोण अँगल आहे बघा. इथं तुमच्याकडे 0 असतो त्याच्यानंतर हा असतो 30 डिग्री. हा असतो तुमच्याकडं 45 डिग्री आणि हा असतो 60 डिग्री. ओके हे झालं. बघा इथं हे कशामध्ये आहे तुमच्याकडं 0 to 90 मध्ये. 0 to 90 मध्ये. याला 30 डिग्रीला रॅडियन मध्ये कसं लिहिणार बघा 30 डिग्री आहे तर पाय मध्ये लिहायचंय तर 180 ला मी कितीने भाग देऊ म्हणजे माझं 30 येईल 6 ने बरोबर आहे. तर 6 ने भाग दिला मी इथं म्हणजे 180 म्हणजे कोण पाय आणि त्याला 6 ने डिवाइड केलं म्हणजे बघा 30 ला आपण कसं लिहू शकतो पाय बाय 6. हा क्वेश्चन बी येऊ शकतो रॅडियन मध्ये. तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल की 30 डिग्री म्हणजे रॅडियन मध्ये किती. रॅडियन मध्ये कसं लिहू शकतो हे पण तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जातं स्पर्धा परीक्षेत. बघा क्वेश्चन पेपर काढा. त्याच्यानंतर 45 डिग्री आहे. बघा 45 म्हणजे काय की 180 ला मी कितीने भाग देऊ म्हणजे माझा आन्सर 45 येईल. बरं 180 ला कितीने भाग देऊ म्हणजे 45 येईल 4 ने. बघा 4 ने म्हणजे कसं 45 एका 45 45 दोन्ही 90 आणि 45 3 135 आणि 4 180 म्हणजे किती भाग देऊ मी 4. मग याला रॅडियन मध्ये लिहायचं 180 म्हणजे कोण पाय आणि त्याला भाग दिला कितीनी 4. आता 60 ला बघा किती तुमच्याकडे इथं 180 60 इक्वल टू किती 180 ला कितीने भाग देऊ म्हणजे 60 ला 3 ने. यस तर 180 म्हणजे कोण पाय आणि त्याला डिवाइड केलं 3. बघा हे झालं तुमच्याकडे काय डिग्री टू रॅडियन. असे क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं किंवा डिग्री टू रॅडियन मध्ये कन्वर्ट करा. बघा इथले जे बी अँगल असेल याला कसं लिहू शकतो आपण बघा हा 90 आहे. इथं माहिती आहे का काही नाही मग आपण लिहिणार काय इथं 90 प्लस थिटा. इथं जो बी अँगल असेल या सेकंड क्वाड्रंट मध्ये त्याला लिहिणार आपण काय 90 प्लस थिटा. का कारण तुमच्याकडे इथं 90 डिग्री झाला अजून तो वाढणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला म्हणजे ऍड झाला ना म्हणजे 90 मध्ये काहीतरी थिटा ऍड करणार याच्यामध्ये. किंवा असं बी लिहू शकतो की तुमच्याकडे हे काय आहे 180 म्हणजे काहीतरी मायनस असेल मग 180 मायनस याला मी थिटा बी लिहू शकतो. बघा तुम्ही दोन्ही लिहू शकता काय की मी जर असं लिहिलं हा 90चा आहे इथला म्हणजे काहीतरी ऍड केला मी 90 मध्ये तर येईल हा म्हणजे 90 प्लस थिटा. किंवा असं न लिहिता तो दुसरा मिनिट त्याचा हा होतो की 180 म्हणजे बघा हा 180 आहे इथला थिटा 180 पेक्षा छोटाच असेल म्हणजे मी 180 मायनस थिटा पण लिहू शकतो इथं. बघा या क्वाड्रंट मध्ये या क्वाड्रंट मध्ये असं लिहू शकतो हा 180 वाला इथं जो बी नंबर येईल तो कसा असेल 180 प्लस थिटा येईल. माहित नाही कोणता असेल पण जो बी असेल इथला तो कसा असेल 180 प्लस थिटा असेल. किंवा दुसरा मिनिंग याचा बघा हा 270 वाला आहे 270 मधून मी मायनस करतोय काहीतरी म्हणजे इथला तर 270 मायनस. बघा असे तुमच्याकडे थर्ड क्वाड्रंट मध्ये जर लिहायचं असेल अँगल तर 180 प्लस थिटा किंवा 270 मायनस थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचा जो बी अँगल असेल तो कसा असेल एक तर 90 प्लस थिटा असेल किंवा एक तर 180 मायनस थिटा असेल. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोणत्या चौथ्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला विचारलं की कोणते अँगल असू शकतात की इथं बघा 270 पर्यंत इथं जो बी अँगल असेल तो कसा असेल 270 प्लस थिटा असेल किंवा 360 मायनस थिटा असेल. आपण 0 घेणार आहे का आता नाही
तर 0 मायनस घेतल्यावर काही मिनिंगच नाही राहिला. मग तुमच्याकडे जर विचारलं की फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोणता अँगल असू शकतो, पॉसिबिलिटीज घ्या. एमसीक्यू मध्ये विचारलं जातं काय, 180 प्लस थिटा 270 मायनस थिटा, किंवा 90 प्लस थिटा 180 मायनस थिटा, किंवा 270 प्लस थिटा 300. तर कोणता ऑप्शन असेल की फोर्थ क्वाड्रंट मध्ये जो बी अँगल येईल तो 270 प्लस थिटा असेल किंवा 360 मायनस. आता मी विचारलं की मला 235 वाला घ्यायचा आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये हा येईल तुमच्याकडे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. कसं बघा, 235 आहे बरोबर आहे. 235 मध्ये काय, एक तर तो 270 मधून मायनस झालाय किंवा तो 180 मध्ये ऍड झालाय. म्हणजे 235 तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल तुमच्याकडं? थर्ड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. सपोज मी विचारलं काय तुमच्याकडं 155. 155 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येऊ शकतं? बघा 155 90 प्लस थिटा किंवा 180 च्या मध्ये आहेत. 90 आणि 180 च्या मध्ये आहे म्हणून तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. समजलं इथपर्यंत थोडंफार? आता येऊया आपण बघा आपल्या तिसऱ्या पॉइंट कडे, प्राइम्स आणि कंपोजिट नंबर्स. प्राइम कुणाला म्हणायचं? बघा हे एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे की प्राइम समोर क्वेश्चन असतात. कोणताही क्वेश्चन पेपर बघा तुम्ही 1-2 वर्षात प्राइम वर एक फिक्सचा क्वेश्चन असतोच एमपीएससी मध्ये. बघा तुम्ही क्वेश्चन पेपर जे करत असेल, कोण करतं इथं एमपीएससी ची तयारी? एमपीएससी तयारी कोण करतं? अरे कोणीतरी करत असेल ना, कोणी नाही करत? हा, कोणी करतं का? हा, जरी करत असेल तर कशाला सांगावं सर? हा बरं, मी करतो. हा, तू करते का भारती? हा, येतं का क्वेश्चन? बघितले का क्वेश्चन मध्ये प्राइमचे क्वेश्चन बघितले का? प्राइम आणि कंपोजिटचे क्वेश्चन बघितले? मॅथ्स कडे गेलेच नाही. हा बरं, ब्राह्मणाला आपण विचारू, मुहूर्त काढून मग मॅथ्स कडे जाऊ. हा चला जाऊ द्या, हे झालं मजाकचा विषय. चला या आपल्याकडे बघा थर्ड टॉपिक, प्राइम्स कुणाला म्हणायचं? प्राइम्स, प्राइम आणि कंपोजिट. बघा प्राइम्स नंबर्स तुम्हाला विचारलं जातं, प्राइम्स नंबर्स कोणते आहे? विच ऑफ द फॉलोइंग आर प्राइम्स नंबर्स? दोन्ही सांगतो कसं काढायचं ते. प्राइम नंबर्स म्हणजे काय आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. तुमचं पर्सनल डिस्कशन असेल तर नंतर करा. इथं या प्राइम्स नंबर्स म्हणजे काय की ज्या नंबरचं, ज्या कोणताही नंबर असेल त्याचे फक्त 2च फॅक्टर्स पडत असतील. काय 2च फॅक्टर? एक 1 आणि दुसरा तो स्वतः. म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला फक्त 1नीच भाग जातो आणि त्या स्वतःने, अशा संख्येला आपण प्राइम्स नंबर्स म्हणतो. ज्या नंबरचे फक्त ओनली 2 फॅक्टर्स, ओनली 2 फॅक्टर्स. कोणते? एक स्वतः, एक 1 आणि एक स्वतः सेल्फ. असे जे बी नंबर्स असतील त्याला आपण काय म्हणतो? प्राइम नंबर्स. बघा कसे प्राइम्स नंबर इथे आहे का प्राइम नंबर्स मध्ये? 2 पासून बघा, 2 1 द प्राइम नंबर नाही. 2 जो आहे बघा, 2 ला भाग जाणार संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 आणि 2. बघा एक 1 ने भाग जातो आणि एक 2 ने. बघा आपली डेफिनेशन होल्ड झाली. मग 2 काय झाला? प्राइम नंबर. या 3 बघा, 3 ला भाग जाणार संख्या कोणत्या? 1 आणि 3. बघा 1 आणि 3, दिस इज प्राइम नंबर्स. यस. नंतर 4 घ्या. बघा 4 ला भाग जाणार संख्या 1, त्याच्यानंतर 2 आणि नंतर 3. बघा ही प्राइम असेल का आता? ठीक आहे, लिहिलं असेल मी. बघा आता किती? 1 2 4 झाले. आपलं प्राइम म्हणजे काय की फक्त त्याचे 2च फॅक्टर्स पडतात, एक 1 आणि एक स्वतः. इथं एक्स्ट्रा कोण आला? 2. मग जर असं एक्स्ट्रा आला, 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडले तर त्याला आपण प्राइम म्हणत नाही, त्याला काय म्हणतो? कंपोजिट नंबर्स. जे नंबर्स प्राइम नसतात त्या नंबरला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. मग हा नंबर्स काय झाला तुमच्याकडं? कंपोजिट झाला. कोण? 4. ओके. त्यानंतर 5 घेतला मी. 5 बघा 5 चे किती फॅक्टर्स पडतात? एक 1, नंतर दुसरा कोणता आहे का? 5 स्वतः. मग हा पण नंबर्स काय झाला? प्राइम नंबर्स. नंतर 6 घेतला मी. 6 बघा 6 चे पण फॅक्टर्स पडा, 1 नंतर 2 नंतर 3 आणि नंतर 6. याचे तर किती पडले? मग हा प्राइम असेल का? नाही. प्राइम जर असता तर फक्त 2च फॅक्टर पडले असते, पण याचे एक्स्ट्रा कोण आहे? 2 आणि 3, विच इज नॉट अ प्राइम. दिस इज अ कंपोजिट नंबर्स. चला पुढे या 7 मध्ये. 7 मध्ये परत काय? एक 1 आणि एक 7, दिस इज अ प्राइम नंबर. नंतर 8 चे 1 2 4 आणि 8, दिस इज प्राइम नंबर. दिस इज नॉट अ प्राइम नंबर. हे काय? कंपोजिट नंबर्स. कंपोजिट. 9 1 3
आणि 9 झालं. दिस इज कंपोजिट नंबर. आता तुम्हाला समजलं कंपोजिट नंबर. आता सांगा 11 10 कंपोजिट नंबर. 11 12 13 14 यस 15 20 20 येस कंपोजिट नंबर. का? कारण 1 2 4 5 10 आणि 15 31 प्राईम नंबर्स. यस बरोबर. आता एक गोष्ट आहे, तुम्हाला छोटे छोटे नंबर माहित झाले की हे प्राईम्स आहे की नाही, पण मोठे नंबर्स असेल तर प्राईम कसं काढायचं म्हणजे कसं ओळखायचं की तुम्हाला विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग आर प्राईम नंबर्स. विच ऑफ द फॉलोइंग आर प्राईम नंबर्स. तर खालीलपैकी कोणते प्राईम नंबर्स आहेत किंवा एक ऑप्शन प्राईम नंबर्स असेल तर तुम्हाला याचे माहित नसतं की कसं असेल प्राईम नंबर्स. तर प्राईम नंबर बघा कसं काढणार. आता एक नंबर घेतला मी, तुम्हाला छोटा नंबर घेतो की प्राईम नंबर्स कसं काढायचं आहे की नाही चेक करायचं हा प्राईम आहे की नाही. तर कोणता एक नंबर सांगा, मी प्राईम आहे की नाही आपण चेक करूया. सांगा एक नंबर. हा काढून एक नंबर सांग. छोटं सांग पहिलं, अजून छोटं सांग. 50 म्हणजे बघा आपण छोट्यापासून मोठ्याकडे जाऊया मग तुम्हाला समजेल. बघा आपण छोटं सपोज मी घेतो की किती 42 नाही 47. काय घेतला मी 47 नंबर. हा प्राईम आहे की नाही चेक करायचं आपल्याला. हा कंपोजिट आहे. बघा पहिलं मी चेक कसं करणार. ठीक आहे तुम्हाला माहित झालं कंपोजिट आहे. हे काय माहित झालं कंपोजिट आहे. तर हे चेक कसं करणार की याचा स्क्वेअर रूट घेणार आपण. बघा प्राईम नंबर कसं चेक करायचं आहे की नाही. पहिलं काय करणार मी 47 चा स्क्वेअर रूट घेणार. 47 चा जवळपास कोणता स्क्वेअर रूट आहे 47 चा जवळपासचा. बघा 1 4 नंतर किती 9 16 25 36 49 जवळपास त्याच्या छोटा कोणता आहे 36. यस तो कुणाचा आहे 6चा. 6चा बरोबर आहे का. हा जो आहे तुमच्याकडे स्क्वेअर रूट जवळपास 36 आहे आणि कुणाचा 6चा. बघा 47 हा प्राईम आहे की नाही कसं चेक करणार. पहिलं मी 6 पर्यंत गेलो स्क्वेअर रूट काढलं त्याचा जवळपासचा. आता बघा 6च्या अगोदरचे प्राईम नंबर्स कोणते कोणते आहेत आपण काढलेले. कोणते कोणते प्राईम नंबर आहेत 6च्या अगोदरचे 2 3 आणि 5 हे 3च आहेत. जर या 47 ला या तिघापैकी एकाने जरी भाग गेला तर हा प्राईम होत नाही. बघा पहिला भाग देऊया 47 भागिले 2 त्याच्यानंतर 47 भागिले 3 47 भागिले किती 5. पहिला या 47 नी या 2 ला भाग जाईल का 47 ला 2 ने भाग जाईल नाही का. कारण दिस इज ऑड नंबर आणि ऑड असल्यामुळे याला भाग जात नाही. दिस इज नॉट 3 1 3 किती 3 1 3 1 राहिला आणि 17 झाले. 3 चा 17 पर्यंत जातो का पूर्णपणे नाही. दिस इज नॉट. परत 5 ने 47 ला भाग द्या जातो का पूर्णपणे भाग नाही जात. म्हणजेच काय की हा प्राईम नंबर झाला. बघा काय केलं मी असा कोणताही नंबर घ्या त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा त्याच्या जवळपासचा आणि त्याच्या अगोदरचे प्राईम नंबर्सनी जर भाग गेला त्या संख्येला तर तो काय भाग गेला तर दिस इज नॉट अ प्राईम आणि भाग नाही गेला तर दिस इज अ प्राईम नंबर. आता कोणताही नंबर घ्या. सपोज मी घेतला काय तुमच्याकडं आपण एक प्राईम वाला घेऊया. सपोज मी घेतला 78. बघा 78 घेतला. काय घेतला 78. 78च्या जवळपास कोणता स्क्वेअर रूट आहे 49 त्याच्यानंतर 64 64 बरोबर आहे किती 64. हा कुणाचा आहे तुमच्याकडं 8 चा. बघा 8 च्या अगोदरचे प्राईम नंबर्स कोणते कोणते आहेत 2 पासून सुरुवात कर 2 3 5 आणि 7. ओके हे नंबर आहे तुमच्याकडे जे की 64 चा स्क्वेअर रूट 8 आहे. 8 च्या अगोदरचे प्राईम नंबर्स आहेत. मग मी 78 ला भाग देऊन बघणार हे सगळे. 78 भागिले 2 78 भागिले 3 78 भागिले 5 आणि 78 भागिले कोण 7 झाले. मग हे भाग द्या. 2 ने भाग जातो 78 ला नाही भाग जातो ना. आता हे इवन नंबर आहे ना इवन ला तरी भाग जातो. बघा 2 1 2 आणि 2 ने 7 पर्यंत भाग दिला तर किती 3 3 2 6 1 राहिला आणि 2 चा पण 18 पर्यंत म्हणा 9 किती भाग गेला 39. पूर्ण भाग गेला ना. भागाकार समजतो का भागाकार भाग जाणे भागाकार भाग पूर्ण गेला. बघ या बघा कोणत्याही प्राईमने त्या 8च्या खालच्या प्राईमने जर एकाने जरी भाग गेला तर तो प्राईम होत नाही. मग 78 इज नॉट अ प्राईम. दिस इज अ कंपोजिट. समजलं प्राईम आणि कंपोजिट कसं काढायचं समजलं का प्राईम आणि कंपोजिट.
कोणताही नंबरच घ्या. आता एक छोटासा अजून एक घेतो मी, एक तुम्ही सांगा फास्ट. किती? 99. तो तर काय माहितच आहे सगळ्यांना. हा 97. ओके 97 बघूया आपण. 97च्या जवळपास कोणता स्क्वेअर रूट आहे त्याच्या खालचा? 81. ओके 81चा स्क्वेअर रूट कोण आहे? 9. बरोबर आहे. 9च्या अगोदरचे प्राईम कोण कोण आहे? 2, 3, 5 आणि 7. या एकाने पण जर 97 ला भाग गेला तर बघा भाग देऊ. पहिलं 97 भागिले 2, नंतर 97 भागिले 3, 97 भागिले 5 आणि 97 भागिले किती? 60. झालं. आता बघूया पहिलं हे बघा, दोन्ही भाग जाणे म्हणजे काय की तुमचा दोन्ही भाग झाला तो नंबर काय पाहिजे? इवन. हा नंबर ऑड आहे. हा नंबर काय आहे? ऑड. ऑड असल्यावर त्याला दोन्ही भाग जाईल का? नाही. बघा इथं पुढं 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो मी पुढे पाहणार आहे. म्हणजे पुढे ज्यावेळेस डिव्हिजिबिलिटी घेऊ त्यावेळेस शिकवणार आहे की 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो की ज्या संख्येच्या लास्टला 0 आणि 5 असेल. बघा या संख्येच्या लास्टला 0 आणि 5 आहे का? नाही. मग याला 5 ने भाग जाणार नाही. आता दोन संख्या बघूया. बघा भागाकार कसं करायचा? 3 चा पडा 9 पर्यंत म्हणा. 3 1 3 आणि 3 3 9. परत 3 चा पडा 7 पर्यंत म्हणा. 3 1 3 3 2 7. पूर्ण भाग गेला का? किती? एक बाकी राहिला म्हणजे हा पण पूर्ण भाग गेला नाही. परत या 7 ने भाग द्या 97 ला. 7 1 7 आणि 7 चा पडा 9 पर्यंत म्हणा. 7 1. आता बघा 9 पर्यंत म्हटलो पण रिमाइंडर किती राहिला? 2. हे किती झालं? 27. बरोबर आहे. 7 चा पडा 27 पर्यंत म्हणा. भाग जातो का पूर्ण? नाही गेला. नाही गेला याचा मिनिंग पूर्ण नाही गेला. बघा कोणत्या संख्येने पूर्ण भाग गेला का? नाही गेला. याचा मिनिंग हा जो 97 आहे तो प्राईम नंबर आहे. काय आहे? प्राईम नंबर. तुमच्या जर एमपीएससी मध्ये असा क्वेश्चन आला विच ऑफ द फॉलोइंग आर प्राईम नंबर तर असं चेक करायचं फास्टली. समजलं. ते हे पण सांगणार आहे की डिव्हिजिबिलिटी मध्ये कोणत्या नंबरला फास्टली जर आपण कॅल्क्युलेशन केलं की भाग जातो की नाही. चला आता आपला झाला हा तिसरा पॉईंट. पुढचा आहे इवन ऑड प्रॉपर्टीज. पहिली गोष्ट इवन नंबर्स काय राहतात तुमच्याकडे आणि ऑड नंबर्स काय राहतात. इवन नंबर्स इवन बघा इवन नंबर्स इवन आणि ऑड. इवन ऑड इवन नंबर म्हणजे काय की काय ज्या संख्येला दोन्ही भाग जातो. काय? ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्याला काय म्हणतो आपण? इवन नंबर्स. आणि ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही त्याला काय म्हणतो आपण? ऑड नंबर्स. याला म्हणतो मराठीमध्ये सम आणि याला म्हणतो आपण विषम. बघा सम कोणते कोणते? तर 2 4 6 8 10 नंतर किती? अप टू. येस अप टू बद कुठं असेल? हा या पुढे विषम संख्या बघा 1 1 3 5 7 9 अँड सो ऑन. झालं. बघा समसंख्या कशी ओळखायची? किती मोठी संख्या असेल सम? जर लास्टला जर 0 असेल 2 असेल 4 असेल नंतर किती? 6 असेल 8 असेल. बघा ज्या संख्येच्या लास्टला 0 2 4 6 8 असेल त्या संख्येला आपण इवन संख्या म्हणतो. ठीक आहे. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14. व्हॉट इज द म्हणजे काय नंबर आहे? इवन ऑड? इवन का? बाकी इकडे आपण एवढं पाहिलं का? नाही. फक्त काय पाहिलं? लास्टच्या सेंटेन्स मध्ये 0 2 4 6 8 असेल तर आपण त्या संख्येला काय म्हणतो? इवन नंबर. आता ऑड. आता समजतं ना इवन ऑड. आता काय? बदल 0 म्हणजे किती मोठा असो आपल्याला काय माहिती आहे? लास्टला कोण आहे? काही फरक पडतो आपल्याला? नाही. दिस इज अ इवन नंबर. आता हे इवन आलं. आता याची प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला. काय की इव्हननी इव्हनला मल्टिप्लाय केलं, ऑडनी ऑडला मल्टिप्लाय केलं किंवा इव्हन मध्ये इव्हन ऍड केला, ऑड मध्ये इव्हन ऍड केला तर काय फरक पडतो? तर बघा इथं पहिला मी घेतला काय? इव्हन मध्ये ऍडिशनचा घेतो मी पहिला. इव्हन मध्ये इव्हन संख्या ऍड केली तर काय येतं? इव्हन. बघा इथं 2 इव्हन आहे 4 इव्हन आहे. दोघांची ऍडिशन केली तर काय आला? तुम्हाला विचारलं जातं एमसीक्यू मध्ये इव्हन प्लस इव्हन ऑड प्लस ऑड काय येतं तुमच्याकडे किंवा इव्हन मायनस इव्हन ऑड मायनस इव्हन काय येतं असे क्वेश्चन विचारलं जातं. तर इव्हन प्लस इव्हन इव्हन. दुसरं कसं इव्हन मायनस इव्हन. बघा इव्हन मधून इव्हन जर मायनस केलं तरी पण काय येतो?
बघा 4 - 2 जरी केला तरी काय याला 2 इज अ इवन. आता घ्या एक इवन घेतला मी, सॉरी ऑडचा पहिला, ऑड मायनस ऑड किंवा ऑड प्लस ऑड. चला सांगा आता काय येईल. आता एक्झाम्पल घेऊ आपण. बघा 3 आणि प्लस किती 5 किती आला 8. बघा 5 - 3 म्हणजे बघा दोन्ही पण ऑड होते. दोन्ही ऑड संख्याची जर बेरीज केली तर काय आला इवन. आणि दोन्ही इवन होते, सॉरी ऑड होतं, दोघांचं सबट्रॅक्शन केलं काय आला. म्हणजेच काय ऑड ऑड असेल, इवन इवन असेल ऍडिशन मध्ये, तर सगळ्यांचा आन्सर काय येतो. हा सर मग ऑड कधी येतं. ऑड क्रॉसिंग असल्यानंतर. काय ऑड आणि इवन असेल तर, जसं आपण प्लस मायनस घेतो ना, मायनस मायनस काय येतं प्लस, आणि प्लस प्लस काय येतं प्लस, पण मायनस इंटू प्लस काय येतो तसंच इथं पण सेम. आता दुसरं घ्या ऑडचं. बघा इवन एक नंबर आहे आणि त्याच्यामध्ये मी ऍड केला ऑड नंबर, तर आन्सर काय आला पाहिजे आता ऑड. दुसरी गोष्ट इवन घेतली मी नंबर आणि त्याच्यामधून ऑड मायनस केला तर आन्सर काय आला पाहिजे झालं. हे झालं ऍडिशनचा रूल. आता आपण मल्टिप्लिकेशनचा रूल पाहूया. मल्टिप्लिकेशनच्या रूल मध्ये इवन इंटू इवन, इवन इंटू इवन. बघा इवन इंटू इवन. जर असं समजत नसेल तर दोन दुसरा एक इवन घेतला आणि एक दुसरा घेतला, किती आला किती इवन झाला. बघा 2 × 4, 2 पण इवन आहे, 4 पण इवन आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं इवन. दुसरं घ्या ऑड इंटू ऑड. सांगा किती, 2 ऑड घ्या. बघा 3 घेतला आणि 5 घेतला, किती आला 3 पण ऑड आहे आणि 5 पण ऑड आहे, आन्सर पण काय आला ऑड. आता काय इवन ऑड. एक इवन घेतला आणि दुसरा घेतला मी ऑड, तर काय आहे आन्सर. बघा एक ऑड घेतला आणि एक इवन घेतला तर 4 × 3 काय आला. हे झालं मल्टिप्लिकेशन रूल. याच्या पुढे तुम्हाला विचारलं असं ऑप्शन आला तर जर नाही समजलं तर एक्झाम्पल घेऊन बघायचं. काय सपोज इवन इंटू इवन काय येईल, ऑड इंटू ऑड काय येईल. जर असं समजलं नाही राहिलं किंवा लक्षात बी नाही राहिलं तर एक्झाम्पल घ्यायचं. सपोज तुम्हाला विचारलं काय ऑड इंटू इवन इंटू ऑड इंटू इवन, व्हॉट इज द आन्सर. काय येईल बघा इथं ऑड इंटू इवन इवन, ऑड इंटू इवन इवन, व्हॉट इज लास्ट आन्सर. बघा इवन इंटू इवन इवन, पण तुमच्या लास्टला काय आन्सर येऊ शकतं इवन. म्हणजे जरी तुम्हाला नाही समजलं तर एक्झाम्पल घेऊन बघायचं. ऑडचा एखादा घ्यायचा छोटासा, किती ऑड म्हणजे कोण 3, त्याच्यानंतर 2, नंतर घ्या इवन सपोज 3 घ्या, काही नाही डबल घेतला तरी काय, नंतर 2. ओके 3 × 2 6, 3 × 2 6, 6 × 36, लास्टला किती आला इवन नंबर्स आला आपल्याकडे. झालं समजलं आता इवन आणि ऑड. ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्या संख्येला आपण इवन नंबर म्हणतो, ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही त्याला काहीच म्हणत नाही आपण. काय म्हणतो. हा थांबा 1 मिनिट घेतो मी. हा भारती, भारत देश इवन आहे की ऑड आहे. इवन आहे. कशामुळे कशामुळे भारत देश हा इवन आहे की ऑड आहे. कस काय कुठे दिलंय मी भारत देश कुठे दिला इथं. नाही भारती चष्मा घाल, चष्मा, चष्म्याशिवाय दिसत नाही भारतीला. आपण इवन आहे की भारत देश इवन ऑड आहे. इवन कस काय तुम्ही शोध लावताल काहीतरी आपलं राहू. चला पुढचा पॉइंट घ्या. प्लेस. आता बघा पुढचा पॉइंट काय तुमच्याकडे इवन ऑड झाला. आता आहे प्लेस व्हॅल्यू अँड इकडे लक्ष द्या रे, इकडे लक्ष द्या. हा जर समजत नसेल तर असं काही नाही, बाहेर जाऊ शकता, असं काही हे नाही. नाही समजत असेल का फास्ट होत असेल किंवा काही काहीच आहे कॅपॅसिटी, काही नाही तर असतं आलेलं असतं आपल्या गप्पा मारायला मस्त. बाहेर गप्पा मारता येत नाही, आपला हळूच गप्पा मारलं तर बरोबर. कारण त्यांना टेन्शन आहे ना भारत देशाचं. हा कारण भारत देशाचं कसं होईल ते टेन्शन आहे त्यांना, त्याच्यामुळे त्यांना गप्पा करायला बाहेर वेळ तिथं करतात. चला भारत देशाचं काही पण हो सध्या तरी बरं आहे. बघू पुढच्या पुढं आता झालं. आता बघा पुढचा पॉइंट आहे प्लेस व्हॅल्यू अँड डेसिमल सिस्टीम. बघा प्लेस व्हॅल्यू हा असा क्वेश्चन बघा विचारला जातो की याची प्लेस व्हॅल्यू. आता प्लेस व्हॅल्यू अँड डेसिमल कसं करायचं बघा. सपोज तुमच्याकडे 3
0 1 आहे. तर प्लेस व्हॅल्यू म्हणजे बघा या 3चं प्लेस किती असेल, या 0चं प्लेस किती असेल, या 1चं प्लेस किती असेल, तर कसं लिहिणार बघा. पहिली गोष्ट 3 × 100 प्लस किती त्यावेळेस 0 इंटू कोण किती 10 म्हणजे सेकंड. बघा पहिला प्लेस सिंगल असतो, दुसरा 10 आणि तिसरा कोण असतो 100. ओके 10 आणि प्लस कोण तुमच्याकडं 1. लास्टला काही गरज आहे का नाही. मग जर तुम्हाला विचारलं की 3चं प्लेस किती आहे, 3चं प्लेस किती आहे 100, किती आहे 100. 0चं प्लेस किती आहे 10 आणि 1 तर 1च राहत. कोणती संख्या विचारली तुम्हाला मोठी की 3 1 4 8 9 10.748. तुम्हाला विचारली व्हॉट इज द व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू ऑफ 3. कधी किती असेल, कोणत्या प्लेसला आहे तो. बघा पहिलं कॉन्स्टंट, पॉईंटच्या नंतरचा काही संबंध नाही. पहिला कॉन्स्टंट, दुसरा 10, तिसरा 100, चौथा 10,000, पाचवा माझा झाला का, चौथा काय पहिलं 1 10,000 आणि दुसरा काय लाख. मग 3 या 3 जो प्लेसला आहे, कोणत्या प्लेसला आहे लॅक, कोणत्या लॅक. मग आपण याला कसं लिहिणार, 3 × लॅक प्लस दुसरा तुम्हाला विचारलं 1ची पोझिशन काय आहे प्लेसला 1 × प्लस हा दुसरा कोण आहे 4चं प्लेस काय विचारलं तर 1000 प्लस नंतर 800 किती 100 आणि प्लस. समजलं. तुम्हाला जर विचारलं जातं असं प्लेस काढा डेसिमल प्लेस या पॉइंटचं, कारण कालच्या सायन्स क्यूज मध्ये पण एक क्वेश्चन होता काय की असाच क्वेश्चन होता, तो होता काय 3148.7.32 तो विचारलं होतं की 3चं प्लेस किती असेल, किती 10,000 आणि तोच आन्सर होता 3,000. तर कुणाला आलाच नाही तो. तर मग असं विचारलं जातं प्लेस की असा नंबर दिलं जातं आणि तो कोणत्या प्लेसला आहे. तर डेसिमल प्लेस कोणता असतो त्याच्याकडं की आपण बघा पहिल्याला काय म्हणतो कॉन्स्टंट, दुसऱ्याला म्हणतो 10च्या याच्यामध्ये 60 87 487 म्हणजे किती मध्ये गेला तो 100 मध्ये गेला. त्याच्यानंतर कोण एक अजून एक आला आता 1000 मध्ये किती 1427 म्हणजे 1000 तो एकची व्हॅल्यू काय झाली 1000. दुसरा गेला 31,000 म्हणजे तो 10 डेसिमल मध्ये गेला म्हणजे 10,000. समजलं. आता हे झालं तुमच्याकडे डेसिम प्लेस अँड डेसिमल सिस्टीम. पुढचं आहे बेसिक अल्जेब्रा आणि आयडेंटिटीज. बेसिक अल्जेब्रा आयडेंटिटी बघा कसं काढणार आपण बेसिक अल्जेब्रा आयडेंटिटी की तुमच्याकडे असं विचारलं जातं. पहिलं बघा a + b चा स्क्वेअर, a - b चा स्क्वेअर, त्याच्यानंतर काय तुमच्याकडे a² - b स्क्वेअर, नंतर a + b चा क्यूब आणि a - b चा हे फॉर्म्युला विचार. बघा याचा वापर तर सर्रास आहे, म्हणजे कुठे बी जा तुम्ही फिजिक्स मॅथ केमिस्ट्री कुठेही जा तुम्हाला असं फॉर्म्युल्याचं तुम्हाला सोल्युशन. सर फॉर्म्युले आहे पण युजच करता येत नाही. मग ते त्याचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला यूज करून दाखवतो मी. बघा पहिला असेल a + b, दोन संख्या आहेत आणि त्या दोन संख्याचा होल स्क्वेअर आहे. तर बघा काय येतो तुमच्याकडे तसं a + b चा स्क्वेअर काय असतो a² + 2 टाइम्स ab आणि प्लस b². सपोज तुमच्याकडे फॉर्म्युला नाहीच आठवला, काय नाहीच आठवला, कसं आला फॉर्म्युला इथं दाखवतो तुम्हाला माहिती. a + b चा स्क्वेअर म्हणजे कोण a + b इंटू a + b. बघा 2चा स्क्वेअर म्हणजे कसं 2 × 2 बरोबर आहे. 3चा स्क्वेअर म्हणजे कोण 3 × 3. जर a + b चा स्क्वेअर म्हणजे कोण आता a + b इंटू a + b बरोबर आहे. मग आता बघा हा आपण ब्रॅकेट कसं सॉल्व्ह करतो ब्रॅकेट मध्ये. तर बघा पहिलं ब्रॅकेट, आता हा ब्रॅकेट आपल्या ब्रॅकेट बरोबर म्हणजे बघा याचा आन्सर हे कसं आलं ते मी तुम्हाला फक्त सोल्युशन करून दाखवतो कसं आलं. ब्रॅकेट कसं सॉल्व्ह करणार आपण बघा पहिल्या ब्रॅकेटचा पहिला एलिमेंट घेणार आणि दुसऱ्या ब्रॅकेटच्या सगळ्या एलिमेंट बरोबर मल्टिप्लाय करणार. बघा ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण. पहिला ब्रॅकेट घेतला त्याच्यातला पहिला एलिमेंट घेतला, बघा याच्या सगळ्या एलिमेंट बरोबर पहिला एलिमेंट इंटू याचा पहिला एलिमेंट कोण a × a². परत याचा पहिला एलिमेंट याच्या दुसऱ्या बरोबर a × b प्लस झालं पहिल्याचं काम संपलं. अजून जर एलिमेंट असता अजून नंबर असता तर अजून मल्टिप्लाय केला असता, पण आहे का आता नाही. दुसरा या आता दुसऱ्या एलिमेंट कडे दुसरा
बघा दुसरा एलिमेंट इंटू पहिला एलिमेंट काय बी इंटू ए ए बी बरोबर आहे प्लस आता दुसरा एलिमेंट इंटू आता दुसरा बी इंटू बी आता ए बी प्लस ए बी किती 2ab ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बघा आला का तोच बघा ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आता ए मायनस बी स्क्वेअर काय असेल तुमच्याकडे ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी चा स्क्वेअर बघा इथं मायनस असेल तर इथं पण मायनस येतं इथं काय तो आणि सिमिलर तुम्ही सॉल्व्ह करू शकता इथं दुसरं आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय ए मायनस बी आणि ए प्लस बी बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे दोन फॅक्टर पडतात एकदा प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचं त्याचं पण मी एक्झाम्पल घेईन पुढचा आहे ए प्लस बी चा क्यूब बघा ए चा क्यूब प्लस काय तुमच्याकडे आता बघा 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस काय केलं मी आता बघा ए चा क्यूब होता आणि बी किती 0 त्याच्यानंतर ए चा 1 ने पॉवर कमी केला बी चा 1 ने वाढवला परत ए चा 1 ने अजून 1 कमी केला बघा ए क्यूब ए स्क्वेअर आता 1 आणि आता बी बघा बी आणि आता काय इथं बी स्क्वेअर बघा ए चा संपला आता ए क्यूब ए स्क्वेअर ए आणि ए खतम झाला राहिला पण फक्त बी चा लक्षात कसं ठेवलं मी बघा ए च ए असं उलट जायचं बी इकडून यायचं बघा ए क्यूब ए स्क्वेअर ए आणि संपला बी क्यूब बी स्क्वेअर बी आणि बी संपला झालं हे ए प्लस बी चा क्यूब दुसरा या ए मायनस बी चा क्यूब ए क्यूब फक्त मायनस असल्यामुळे अल्टरनेट साइन द्या बघा पहिलं मायनस 3a स्क्वेअर बी सेम आता मायनस आता कोण येईल प्लस 3ab स्क्वेअर आणि आता कोण येईल मायनस बी फक्त मायनस असल्यामुळे प्लस मायनस झालं हे झालं तुमच्याकडे अल्जेब्रा ऑफ आयडेंटिटी आता याचा वापर कसा करायचा एक्झाम्पल घेतो मी आता पहिल्याचा एक्झाम्पल बघा पहिल्याचा एक्झाम्पल घेतला मी तुम्हाला विचारलं काय की x प्लस 2 चा स्क्वेअर काढून दाखवा x प्लस 2 चा स्क्वेअर कसं काढणार आपल्याकडे a प्लस बी चा स्क्वेअर कसा आहे बघा पहिला ए स्क्वेअर म्हणजे कोण ए आणि बी म्हणजे कोण 2 चला ए स्क्वेअर म्हणजे कोण x चा स्क्वेअर प्लस आता या 2 टाइम्स ए बी 2 टाइम्स ए म्हणजे कोण x आणि बी म्हणजे कोण 2 झालं प्लस आणि बी चा स्क्वेअर म्हणजे कोण 2 चा स्क्वेअर सॉल्व करा बघा x चा स्क्वेअर x स्क्वेअर आता इथं 2 इंटू 2 प्लस 4x आणि प्लस 2 चा स्क्वेअर किती मग तुमच्याकडे x प्लस 2 चा स्क्वेअर विचारला तर कसं करणार x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 समजलं की नाही समोर तुम्हाला विचारलं काय x मायनस 8 चा स्क्वेअर आता बघा हा तुमच्याकडे काय झाला ए आणि हा काय झाला बी बघा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर आहे मग आता करा इथं काय ना एक्स स्क्वेअर मायनस 2 टाइम्स बघा मी काहीच केलं नाही बघा ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनसला मायनस 2 टाइम्स ए ची व्हॅल्यू किती आहे इथं एक्स आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 8 मग पुट करा 2x इंटू 8 प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे कोण 8 चा स्क्वेअर सॉल्व करा आता एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर नंतर बघा 2 इंटू 8 किती 16 मायनस 16x प्लस 8 चा स्क्वेअर किती 64 पाठीमागं हळूच गप्पा चालू आहे कुणाचे जर मला समजलं तर त्याला मी वर्गाच्या बाहेर हाकलून देईन मग सांगायचं नाही की का हाकलून दिलं हे तुमच्यासाठी चाललंय तुम्हाला समजावं म्हणून हे बेसिक आयडेंटिटी याच्या पुढे जर आलं कुठं मॅथमॅटिक्स मध्ये तर तुम्हाला सॉल्व्ह करता यावं ना ठीक आहे तर मग परत सिलेबस शिकवताना आपल्याला काय प्रॉब्लेम येतो की सिलेबस शिकवतो मग बेसिक गोष्टी येते मग टीचरने किती जरी ओढून शिकवलं आणि तुम्हाला माहितच नाही की हे काय आहे आणि मी आलो शिकवायला सांगतोय काय की एक्स प्लस 2 स्क्वेअर म्हणजे हा आहे तुम्ही काय म्हणा हा आहे तुम्हाला काय कसं आलं माहितीये का नाही तुम्ही काय म्हणा मी म्हणलं हा मी काय म्हणलं हा फॅन असा भिंगतोच आणि त्याला कोणता लॉ अप्लाय केला मी इलेक्ट्रिसिटी लॉ अप्लाय केला न्यूटन्सने असा शोध लावला तुम्ही काय म्हणा समजलं का हो सर नाही म्हणणार आहे का नाही असं नाही व्हावा की बा मी शिकवतोय नाही तर मी शिकवतोय सगळं आणि विचारतोय काय तर हा आपल्याकडे काही नाही हा ना नाही हाच आहे त्याच्यामुळे
हा प्रत्येक वेळेस हा यावा म्हणून हे चाललेलं आहे. ठीक आहे. आता आला आपण आता पुढचं या बघा इथं तुमच्याकडे आता दुसरा घ्या. याचा एक्झाम्पल कसा घेणार मी? सपोज मी असा घेतला x² - 16. तर याचं किती येईल तुमच्याकडे? x² - 16 कोणता वापरणार आपण बघा? x². याला असं लिहू शकतो x² - 4². तर इथं a² - b² चे रूट कसे फाइंड करता? a - b आणि a + b. तर कसं येईल तुमच्याकडे? x - 4 आणि एकदा काही ना x + 4. सपोज स्क्वेअर रूट पूर्ण नाही आला, तुम्हाला असा विचारला x² - 10. तर असं विचारलं तर मग कसे रूट फाइंड करणार? आता आहे का हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. मग याला आपण असं लिहू शकतो x² - √10 आणि याचा स्क्वेअर. बघा स्क्वेअर रूट असेल आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर निघून जातो. मग काय तुमच्याकडे बघा इथं काय आला बघा. आता आला तुमच्याकडे हा स्क्वेअर झाला. आता a² - b² म्हणजे काय? x - √10 आणि x + √10. कोणतीही संख्या असेल तर घेऊ शकतो. सपोज तुम्हाला विचारलं x² - 7. याचे रूट कसे येणार? आता x - √7 आणि x + √10. का? कारण हा परफेक्ट स्क्वेअर रूट आहे का? नाही. असं विचारलं आपण x² - 9 इक्वल टू किती येईल बघा. या 9 ला आपण असं लिहू शकतो 3 चा स्क्वेअर म्हणजे x - 3 आणि x + 3. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर रूट भेटतो त्यावेळेस काही अडचण येत नाही. पण ज्यावेळेस परफेक्ट स्क्वेअर रूट भेटत नाही त्यावेळेस त्याला कशामध्ये घ्यावं लागतं? स्क्वेअर रूट. समजलं आता हे? त्याच्यानंतर पुढचा एक घेऊया आपण x + y³. एकच घेतो मी आता एक्झाम्पल. याच्यामध्ये तुम्ही मायनस वाला करून घ्या. आता बघा पहिला याचा वापर करायचा मला. बघा मी x प्लस काय घेतला? सपोज 4 या होलचा क्यूब घेतला. किती यायला पाहिजे? x + 4 चा क्यूब. मग आता फॉर्म्युला बघा a + b चा क्यूब किती आहे? a³ + 3a² b + 3ab² + b चा क्यूब. आता हा झाला तुमच्याकडे a आणि हा झाला b. चला करा. पहिला a³ किती? x चा क्यूब प्लस दुसरा कोण आहे? 3 टाइम्स a² b. बघा 3 टाइम्स x कोण आहे तुमच्याकडं? a कोण आहे? x² आणि b कोण आहे? 4 प्लस आता बघा 3 टाइम्स a कोण आहे? आणि 4 चा स्क्वेअर आणि लास्टला कोण? 4 चा क्यूब. फॉर्म्युला बसवलं मी. आता फक्त कॅल्क्युलेशन करून बघूया. x³ प्लस 4 × 3 = 12x² प्लस 4 × 3 = 12x. हा कोणता? अरे हा सॉरी 4 चा वर्ग 16 16 × 3 = 48x आणि प्लस 4 चा क्यूब किती? 64. बघा 4 चा क्यूब काय? 4 × 4 × 4 × 4 4 × 4 64 सॉरी 16 आणि 16 × 4 किती? 64. सेम आपण असं करू शकतो. फक्त याला बघा x - 4 चा क्यूब घ्यायचा आहे. तर सेम आन्सर येईल काय? x³ - 12x² प्लस 48x आणि -64. बघा काय केलं मी? जो प्लसचा होता त्याला फक्त एकदा अल्टरनेट मायनस केलं मी. एकदा प्लस मायनस प्लस. हे झालं तुमच्याकडे अल्जेब्रा ऑफ आयडेंटिटीज. समजलं? याचा वापर पण सांगितला. एक्झाम्पल असं आलं कुठं पण तुमच्याकडं काय पण असं पण येऊ शकतं. काय नाव आहे तुझं? चैत्रा. चैत्रा. हा तुझं? दीक्षा. चैत्रा दीक्षाचा क्यूब काढायचं विचारलं तुम्हाला. काय विचारलं? चैत्रा आणि दीक्षाचा क्यूब. तर करू शकतो आपण काय? चैत्राचा क्यूब प्लस 3 टाइम्स कोण? चैत्राचा स्क्वेअर दीक्षा 1 टाइम प्लस 3 टाइम्स काय? चैत्रा 1 ने कमी झाली, दीक्षा 1 ने वाढली. परत बिचारी चैत्रा संपून गेली आणि काय राहिली? फक्त दीक्षा. करू शकतो आपण चैत्रा दीक्षा आणि दीक्षिता. हा इथे क्यूबच आहे. समजलं आता? चैत्रा येऊन तर दीक्षा येऊ काही फरक पडतो नाही. आता पुढचा पॉइंट आहे आपल्याकडे कोणता? पुढचा पॉइंट आता घ्या एलसीएम आणि एचसीएफ. आता एलसीएम आणि एचसीएफ बघा. एलसीएम आणि एचसीएफ कसं काढायचं? याला आपण फुल फॉर्म आहे एलसीएम. एलसीएम म्हणजे काय? चालू लिस्ट कॉमन मल्टिपल. कॉमन मल्टिपल. आणि एचसीएफ म्हणजे काय? की हायेस्ट कॉमन फॅक्टर्स. बघा लिस्ट कॉमन मल्टिपल आणि हायेस्ट कॉमन
फॅक्टर्स. आता लिस्ट आपण एचसीएफ आणि एलसीएम तुम्हाला काढायला विचारलं जातं, हे एमपीसी मध्ये पण विचारलं जातं आणि फर्स्ट इयरला सिलेबस मध्ये पण आहे. दोन्ही आहे एलसीएम एलसीएफ काढा. कसं काढणार बघा की कोणताही नंबर बघा एचसीएफ एलसीएफ काढण्यासाठी दोन. पहिली गोष्ट आपण काय करणार, सपोज मी छोटे नंबर घेतो पहिले 8 आणि 6 घेतला, याचं मला एचसीएफ आणि एलसीएम काढायचं आहे. तर कसं करणार बघा, पहिली गोष्ट तुम्ही काय करणार की 8चे फॅक्टर्स काढणार. बघा 8ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत, 1, दुसरी 2, तिसरी 4 आणि नंतर 8. बरोबर आहे. तिसरं या 6 कोण 1 2 3 6 झालं. बघा आपण काय करणार आहे की हायेस्ट म्हणजे कॉमन फॅक्टर्स. आता दोघात पहिला आपण एचसीएफ काढूया. बघा 1 दोघात पण आहे, 2 दोघात पण आहे, 4 आहे का बघा, 1 दोघात पण आहे, 2 दोघात पण आहे. तर दोघात आहे, तर आपल्याकडे किती आला आता, किती हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे दोघात कॉमन फॅक्टर्स किती आले तुमच्याकडे, 2. तर असं न करता जर असं जरी केलं तर आपण मल्टिप्लिकेशन करून बघूया. बघा 1 × 2 × 2 × 2. आपण 8ला असं लिहू शकतो काय, 1 × 2 × 2 × 2. दुसरं या बघा 6ला कसं लिहू शकतो, 1 × 2 × 3. बरोबर आहे का. आता बघा कॉमन फॅक्टर्स बघा 1 1 कॅन्सल झालं, 2 2 कॅन्सल झालं, काय राहिलं तुमच्याकडे बघा 2 2 पर्यंत कॅन्सल म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काय झाला 2. आता बघा एचसीएफ 2 झाला. आता एलसीएम काढायचं आपल्याला. एचसीएफ काय राहतो तुमच्याकडे, पहिलं एचसीएफ लिहून घ्यायचं. एलसीएम काढताना एचसीएफ लिहून घेतला मी. आता उरलेले फॅक्टर्स बघा, उरलेले फॅक्टर कोण कोण आहे, 2 बघा कॅन्सल केला मी 2, त्याच्यानंतर 2 2, त्याच्यानंतर कोण आहे, यांचा गुणाकार करा. 2 × 2 4 4 2 8 8 3 24. हा झाला तुमच्याकडे एलसीएम. बघा एचसीएफ किती आला 2 आणि एलसीएम किती आला 24. आता मिनिंग काय होतं बघा एचसीएफ आणि एलसीएमचा मिनिंग काय, एचसीएफ म्हणजे काय की या संख्येने या 2 ने या दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. बघा जातो का दोन्ही, चला आपण एचसीएफ म्हणतो. मिनिंग ऍक्च्युअली मिनिंग एलसीएम म्हणजे काय की या दोन्ही संख्येने या संख्येला भाग गेला पाहिजे. बघा 8 ने 24ला भाग जातो म्हणजे सगळ्यात मोठी संख्या, सगळ्यात छोटी संख्या बाकी असतील, पण बघा 24च्या खाली एकही संख्या आहे का जे की 8 ने पण भाग जातो आणि 6 ने पण भाग जातो. 24च्या खालची मला अशी संख्या दाखवा ज्या संख्येला 8 ने पण भाग जातो आणि 6 ने पण भाग जातो, आहे का, नाही सापडणार. म्हणून ही सगळ्यात छोटी लिस्ट कॉमन मल्टिपल, जे की काय, जे आपण 2 संख्या घेणार आहेत त्या दोन्ही संख्येला त्या संख्येने भाग जातो. आता बघा अजून एक्झाम्पल घेतो मी, काय, सपोज तुम्हाला विचारलं 20 आणि 32 या दोघांचं एलसीएम आणि एचसीएफ म्हणजे 20 आणि 32ला अशी कोणती संख्या आहे ज्याला भाग जातो लहान, सांगा किती. बघायचं पहिले फॅक्टर्स काढून घेणार. 1 × किती 2 × किती 4. असं जर नसेल काढता येतं बघा असं काढूया आपण. पहिलं काय तुमच्याकडं 1 × 2 × 10 बरोबर आहे. परत 1 × 2 × 10 चे पण फॅक्टर्स पडतात, 2 × 5. आता याच्या पुढे पडता का फॅक्टर्स, नाही. परत 32 ची पाडूया आपण. 1 × किती पहिलं 1 × 2 × 16 बरोबर आहे. 1 × 2 × 16 चे पडता का, यस. 2 × 8 परत 1 × 2 × 2 × 8 चे पडता का किती 2 × 4 परत 4 चे पडता का, 4 चे कसे 2 × 2. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी, असं जर समजत नसेल तर असं पाडा. आता मला येतं म्हणून मी डायरेक्ट पाडतो, पण तुम्हाला जर येत नसेल तर पहिले 2 2 चे करा. झाले. आता बघा या हा लास्टचा आहे आणि हा लास्ट. एचसीएफ काढण्यासाठी पहिला दोघात कॉमन कोण आहे, 1 1 आहे, नंतर 2 2 आहे बघा, 2 2 आहे, नंतर आहे का कोणी, नाही. बघा किती कॉमन आले तुमच्याकडं, बघा पहिलं किती 1 × 2 × 2 किती 4. बघा किती काढले मी, पहिले 1 1 कापले, 1 आला, नंतर 2 2 कट केला, 2 आला, नंतर परत 2 2. त्याच्या पुढे आहे का काय, आता नाही, संपलं. हे झालं तुमच्याकडे काय, 4 इज अ एचसीएफ ऑफ दिस नंबर्स. एचसीएफ आला, त्याच्यानंतर 4. आता आपल्याला एलसीएम काढायचं आहे. एलसीएम मध्ये बघा पहिलं तुम्ही काय लिहून घेणार, एचसीएफ लिहून घेणार. एलसीएफ किती आला तुमच्याकडे, एचसीएफ 4 4 × आता बघा उरलेले पार्ट. पहिल्या याच्यामध्ये कोण कोण उरलाय, फक्त 5 उरलाय 5. दुसऱ्या याच्यामध्ये कोण कोण उरलाय, 2 × 2 × 2 सगळे उरलेले लिहून टाकायचे. बरं झालं. एचसीएफ काढला,
एचसीएफ नंतर जे उरलेले सगळे फॅक्टर्स आहेत ते लिहून काढले मी. तर सांगा किती येईल बघा. हे 20 आणि हे 2 × 2 × 2 किती 8 आणि 20 आता 160. 160 काय झाला तुमच्याकडं एलसीएम झाला आणि 4 काय झाला याचा एलसीएम. बघा अशी एक संख्या आहे 160 जे की 20 नी पण भाग जाते आणि 32 नी पण भाग जाते. ही अशी झाली ही संख्या. समजलं. हे झालं एचसीएफ आणि एलसीएफ काढायचं. त्याच्यानंतर आहे बघा टेबल डेसिबल मध्ये की कोणत्या संख्येला कसं भाग जाईल जातो हे समजलं पाहिजे. डिव्हिजिबिलिटी बघा डिव्हिजिबिलिटी 1 ने तर सगळ्याला भाग जातो. 1 ने सगळ्याला भाग जातो. येस 1 ने सगळ्याला भाग जातो. बघा 2 ने भाग द्यायचा 2 या संख्येने तर 2 ने भाग जातो की नाही हे कसं ठरवणार आपण की लास्टला ज्या संख्येच्या 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. ज्या संख्येच्या लास्टला एवढे नंबर पाहिजे. आता बघा एखादा एक्झाम्पल घेतला मी. एक्झाम्पल बघा 1, 2, 3, 4, 5, 8 या संख्येला 2 ने भाग जातो का. येस का तर याच्या लास्टला कोण आहे 2. आता पुढची गोष्ट 3 ला. 3 बघा 3 ने भाग जाणार आहे. 3 ने भाग जाणार म्हणजे काय की ऍडिशन करायची ऑल नंबर्स. जर त्या संख्येला जर 3 ने भाग गेला कोणती संख्या असेल बघा मी घेतला हा नंबर 1, 2, 3, 4 हा नंबर आहे. या संख्येला 3 ने भाग जातो की नाही कसं ठरवायचं की या सगळ्या संख्याची बेरीज करायची. किती 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 8, 6 + 4 10. 10 ला भाग जातो का 3 ने नाही जात. म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जात. कोणतीही संख्या घ्या. सपोज मी घेतलं काय 93 बघा 93 या संख्येला 3 ने भाग जातो की नाही कसं ठरवणार आपण की 3 आणि 9 12 आणि 12 ला 3 ने भाग जातो. यस तर 93 ला भाग जातो. किती जगातली किती मोठी संख्या असू द्या बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एवढी मोठी संख्या आहे. या संख्येला 3 ने भाग जातो की एका संख्येत असायचं कसं 1 × 2 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 5 15, 15 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 28 आणि 8 36, 36 ला 3 ने भाग जातो. यस 3 ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. काय जातो 3 ने पूर्ण भाग जातो. समजलं. त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे 4 बघा 4 ला काय की शेवटच्या बघा 4 ला म्हणजे काय की शेवटच्या 4 ला बघा 4 ला भाग 4 ने कोणत्या संख्येला भाग जातो शेवटच्या 2 संख्येला जर भाग गेला शेवटच्या 2 संख्येला जर भाग गेला तर तो सगळ्या नंबरला पण भाग जातो. फक्त शेवटच्या 2 संख्या बघायच्या बघा लास्ट 2 डिजिटला जर भाग गेला तर 4 ने त्याला भाग जातो. आता बघा मी एक संख्या घेतली काय 1, 2, 3, 4, 5, 6 एवढ्या मोठ्या संख्येला 4 ने भाग जातो की नाही कसं चेक करणार आपण. एवढा मोठा नंबर चेक करणार आहे का नाही. फक्त काय चेक करणार मी लास्टचे 2 नंबर. लास्टचे 2 नंबर बघा 56 ला भाग जातो का 2 ने जातो का बघा 56 ला भाग जातो का 4 ने 4 × 1 4 आणि 4 × 1 4 आणि 1 राहिला आणि 4 × 4 16 भाग जातो पूर्णपणे. म्हणजे काय की या टोटल नंबरला 4 ने पण भाग जातो. बघा 4 चा डिव्हिजिबिलिटी काय आहे की तुमच्याकडे लास्टच्या 2 संख्येला भाग गेला म्हणजे टोटलला भाग जातो. 5 बघा 5 ने कोणत्या संख्येला भाग जातो तर शेवटचा अंक 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला फक्त 5 ने भाग जातो. लास्टला 0 आलं किंवा 5 आलं तरच त्या संख्येला 5 ने भाग जातो अदरवाईज नाही जात. या संख्येला 5 ने भाग जाईल का 1, 2, 3, 4, 5 ला नाही जाणार का नाही जाणार कारण की लास्टला कोण आहे 8 आणि 8 आपल्याला नाही. आपल्याला काय पाहिजे होता 0 आणि 5 तरच 5 ने भाग जातो. सपोज मी असा घेतला 3, 5, 7, 8, 9, 10, 0, 0, 0 आणि शेवटला 0 लिहिला. या संख्येला भाग जातो का बघा किती मोठी संख्या आहे तरी आपल्याला माहित झालं की या संख्येला 5 ने भाग जातो. दुसरी आहे 6. 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो बघा 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो तर कोणत्या बघा 6 ला जर ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग गेला ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग गेला त्या संख्येला 6 ने पण भाग जातो. 2 आणि 3 बघा कोणती संख्या असेल सपोज 82 आहे सपोज याला 2 ने भाग जातो. यस जातो. 3 ने बघूया 3 ने नाही 3 × 1 3 3 2 6 खाली राहिले किती 2 आणि भाग जात नाही याचा मिनिंग याला 6 ने पण भाग जात.
ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जाईल, आपण 2 आणि 3 पाहिले तर गेला, तर आपल्याला 6 ने पण या संख्येला भाग जातो. 7चा 7ला बघा, 7 मध्ये काय तुमच्याकडे लास्टचं 1 डिजिट, जो लास्टचा 1 डिजिट असेल, हा सर आलो इथं संतोष. लास्टचा 1 डिजिट जो असेल कोणताही असो, बघा नंबर लास्टचा 1 डिजिट सपोज 203 आहे 20, लास्टचा डिजिट काय करायचा, लास्टचा डिजिट डबल करायचं. डबल किती झाले 6, आणि या बाकी जो उरलेला पार्ट आहे त्याच्यामधून मायनस करायचा. किती आला, 20 मधून 6 गेले 14. 14ला जर 7 ने भाग गेला तर या टोटल 203 ला पण 7 ने भाग जातो. किती मोठी संख्या असू द्या, बघा 1472 सपोज काय घेतला मी इथं, 3 घेतला. मी काय करणार, या संख्येला 7 ने भाग जातो की नाही चेक करायचं. तर मग मी काय करणार, पहिलं बघा हा सोडून द्या, 3च्या डबल किती 6, ओके 6 मायनस, आता याच्यामधून मायनस करा, 147 मधून मायनस करा, किती झाले 147 6 गेले किती 141. 141 ला जर 7 ने भाग गेला तर टोटली पूर्णला भाग जातो. याला भाग जात नाही, 7 एक 7 आणि 7 दोन्ही 14, एकच राहिला, भाग नाही गेला. म्हणजे या टोटल संख्येला पण भाग जात. 8 ने भाग द्यायचा आहे एखादा, किती मोठी संख्या असेल 8 ला, 10 पर्यंत सांगतो फक्त. 8 ला कोणत्याही संख्येने भाग द्यायचा असेल, कोणत्याही, तर लास्टच्या 3 डिजिटला जर भाग गेला, लास्टच्या 3 डिजिट किती मोठी संख्या असू द्या, फक्त लास्टच्या 3 डिजिटला जर 8 ने भाग गेला तर त्या टोटल नंबरला 8 ने भाग जातो. 8 ने भाग जातो. त्याच्यानंतर या 9चं पण सेम आहे. 3चं जसं आहे, सगळ्या संख्येची जर ऍडिशनला जर 3 ने भाग गेला, तसंच 9ची पण काय, सगळ्या संख्येला जर 9 ने भाग गेला ऍडिशन, बघा या संख्येला 9 ने भाग जातो की नाही बघूया. 1 2 किती 3 3 6 6 10 10 आणि 5 15 15 आणि 8 23. 23 ला 9 ने भाग जातो का नाही, म्हणजेच काय या संख्येला पण 9 ने भाग जात. 10 तर तुम्हाला माहितच आहे, शेवटी 0 पाहिजे तर 10 ने भाग जातं. 11वी संख्याला लास्ट, 11वी संख्यामध्ये काय की 11वी मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता या संख्येला 11 ने भाग जातो की नाही चेक करायचं, तर कसं करणार, आपण पहिले ऑड घेणार. ऑड पोझिशन कोण, 1 3 5 7 आणि 9. ऑर्डर पोझिशन घेतली, बघा यांची ऍडिशन करा. 1 3 4 4 5 9 9 आणि 7 15 15 आणि 9 16 आणि 9 25. ओके 25. बघा पहिले ऑड वाले घेतले. आता इवन पोझिशन 2 आणि 3 2 आणि 4 6 6 आणि 8 सॉरी 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20. 25 मधून 20 गेले 5. 5 ला 11 ने भाग जातो का नाही, मग या पूर्ण संख्येला पण 11 ने भाग जात नाही. 11 ने भाग जाणं म्हणजे काय की सगळ्या ऑड पोझिशनची ऍडिशन मायनस इवन पोझिशनची ऍडिशन मायनस करायचं, आणि मायनस केल्यानंतर तर त्या संख्येला 11 ने भाग गेला तर टोटल आपण 11 ने भाग जातो. ठीक आहे, बाकी पुढच्या लेक्चरला.